स्वाधार योजना 2024साठी आता 31 डिसेंबर लास्ट डेट देण्यात आलेली आहे आणि समाज कल्याणकडून सांगण्यात आलेलं आहे की ही आता शेवटची संधी असणार आहे आणि यानंतर मुदतवाढ मिळणार नाही आहे। तर विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या, ते लाभासाठी विद्यार्थ्यांना अखेरची संधी। तर ऑफिसमधून सांगण्यात आलेलं आहे की यानंतर मुदतवाढ मिळणार नाही आहे आणि ही शेवटची डेट असणार आहे। म्हणजे 31 तारखेपर्यंत जे विद्यार्थी अर्ज करतील तेच विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांनी हे सुद्धा विचारलं आहे की ही जी स्कॉलरशिप आहे ही कोणाला मिळते आणि कशासाठी मिळते। तर बघू शकता यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुलामुलींकरिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही योजना राबविली जाते। त्या योजनेअंतर्गत सन 2024-25 साठी अर्ज करण्याची जी मुदत होती 16 तारीख दिलेली होती, परंतु साईटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे ती मुदत आता 31 डिसेंबर 2024 करण्यात आलेली आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात। तर बघू शकता 11वी 12वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रम व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी शासनाने स्वाधार योजना राबविण्यात येत आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन सामाजिक न्याय सहाय्यक आयुक्त यांनी केलेले आहे। तरी ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज कंप्लीट करावे आणि आता 31 तारखेनंतर डेट वाढणार नाही आहे। साईटमध्ये प्रॉब्लेम आहेत, परंतु तुम्ही ट्राय करा। ट्राय केल्यानंतर फॉर्म सबमिट होत आहे। तर स्वाधारबद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती की यानंतर डेट वाढणार नाही आहे। तर 31 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे आहे आणि हार्ड कॉपीसुद्धा तुम्हाला तुमच्या समाज कल्याण ऑफिस किंवा तुम्हाला जर सांगितलं असेल की कॉलेजला सबमिट करा तर ती तुम्हाला तुमच्या कॉलेजला सबमिट करावी लागेल। तर स्वाधार योजनेबद्दल जी पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।